प्रिय मित्रांनो, दर महिन्याला आपण आपल्या देवळात साक्रामेंताची आराधना करतो आणि असे बरेचसे लोक करत असतात. प्रत्यक्ष मदतरीला देखील रोज 1 तास साक्रामेंतासमोर बसत असे आणि देवाची प्रार्थना करीत असे. प्रिय बंधू भगिनींनो, साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष हजर आहे आणि तो जिवंत आहे ह्यावर आपला विश्वास आहे आणि तो विश्वास आपण प्रत्येक वेळेला प्रकट करतो. ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक दिवस अंतोनीच्या देवळामध्ये एक प्रकार घडला. त्याने साक्रामेंत समोर ठेवले असताना लोक शांतता राखत नव्हते, आपसात बोलत होते आणि त्यांचं साक्रामेंतावर लक्ष नव्हतं. आणि त्यावेळेला अंतोनी लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच वेळेला एक माणूस आला आणि त्याने अंतोनीला सांगितलं की फादर, जर ह्या साक्रामेंतासमोर माझ्या घरचा गाढव जर मान टेकून प्रभूला वंदन करील तर नक्कीच मी देखील विश्वास ठेवीन की खरोखर येथे येशू हजर आहे. मग त्यावेळेला तो गेला आणि त्याने विचार केला की मी जाऊन त्या देवळामध्ये अशा प्रकारे देवाचा गौरव करीन. प्रिय बंधूंनो, त्याने जाऊन आपल्या घरच्या गाढवाला 2 दिवस उपाशी ठेवले, त्याला खायला प्यायला दिलं नाही आणि तिसऱ्या दिवशी त्याने आणून तिथे तो बांधला. त्याला गवत आणि खुराक आणून ठेवले आणि इतक्यामध्ये फादर तिथून साक्रामेंत घेऊन आले आणि त्याने जोरात त्या गाढवाला हाक मारली आणि सांगितलं, हे परमेश्वराच्या निर्मात्या, हे गाढवा, तुला परमेश्वर आज बोलावित आहे. तू परमेश्वराचा गौरव करण्यासाठी या प्रभू परमेश्वरासमोर मान वाक, म्हणजे तू परमेश्वराचा गौरव करशील. आणि तितक्यामध्ये चमत्कार झाला. ते गाढव ते गवत आणि खुराकडे न पाहता प्रत्यक्ष त्याने आपले 2 पाय खाली टेकले आणि त्या साक्रामेंताला त्याने वंदन केले. प्रिय मित्रांनो, हा चमत्कार पाहिल्यानंतर सगळ्या लोकांनी मोठमोठ्याने टाळ्या मारल्या आणि प्रभूचा गौरव केला. तशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील रोज प्रभूचा गौरव करावा आणि साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष शरीर आणि रक्तासह हजर आहे ह्यावर आपण विश्वास ठेवावा. ह्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावित आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हे आपण कधीही विसरू नये की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, हे माझं शरीर आहे. हे म्हणजे हे आपल्या समोर जे दिसत आहे, जे जिवंत आहे आणि येशू त्यामध्ये प्रत्यक्ष हजर आहे, त्याला आपण कसं विसरू शकतो. आणि म्हणून जे त्याचं रक्त आहे ते आपण पिलं पाहिजे, जे शरीर आहे ते खाल्लं पाहिजे, त्याशिवाय आपलं जीवन नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक वेळेला आपण वेदी समोर येताना मान वाकवतो. अशासाठी आपल्याला ठाऊक आहे की तो परमेश्वर त्या वेदीमध्ये हजर आहे. हो प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की आमच्या लोकांची ही भक्ती वाढव आणि त्याद्वारे प्रत्येक मनुष्य ह्या साक्रामेंताकडे वळावा आणि त्या साक्रामेंताची आराधना करून त्याने आपलं जीवन तुला समर्पित करावे, म्हणून तू त्यांना कृपा दे.